नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोलापूरमध्ये धक्कादायक प्रकार. गावच्या यात्रे दिवशी वडिलांनी शेतात पाणी द्यायला सांगितल्याने कासे गावात अल्पवयीन मुलाची आत्महत्या. भाऊ शेतात येण्यापूर्वीच घेतला गळफास. गावातील यात्रेच्या दिवशी मला शेतात पाणी देण्यास का सांगता असं म्हणत रागाच्या भरात 17 वर्षाच्या मुलाने कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. हरिदास अशोक मोरे असे त्या मुलाचं नाव आहे. रविवारी दिनांक 5 रोजी सकाळी 8च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. हरिदास इयत्ता 11वीत शिकत होता. रविवारी गावची जत्रा होती. मात्र उन्हाळ्यामुळे पिकांना पाणी द्यायचं असल्याने वडिलांनी त्याला शेतात जायला सांगितलं होतं. पिकांना पाणी देऊन जत्रेला ये असं त्यांनी बजावले होते. पण गावच्या जत्रेच्या दिवशी शेतात का जाऊ असं म्हणत तो मित्रांची दुचाकी घेऊन शेतात गेला. त्याचा राग पाहून कुटुंबियांना संशय आला. त्यामुळे वडिलांनी त्याच्या भावाला थोड्या वेळाने शेतात पाठवले. तोपर्यंत हरिदासने शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. हे दृश्य पाहताच त्याच्या भावाने सत्तूरने दोरी कापून त्याला खाली उतरवलं आणि लगेचच वडिलांना बोलावून घेतलं. त्याला तातडीनं सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हरिदासच्या पश्चात आई, वडील, 2 भावंडे व आजोबा असा परिवार आहे. तालुका स्तरावर 2दा कुस्तीत पटकावले विजेतेपद. मेहनतीने व जिद्दीने लाल माती गाजवणारा भविष्यातील एक तगडा पैलवान अशी हरिदासची ओळख होती. इयत्ता 11वी शिकणाऱ्या हरिदासने कुस्तीच्या लाल आखाड्यात आपले वेगळे स्थान निर्माण केलं होतं. त्याने सलग 2 वर्ष तालुका स्तरावर कुस्तीत विजेतेपद पटकावले होते. गावातील जय हनुमान तालीमवर तो दररोज सराव करत होता. त्याची पिळदार शरीरयष्टी व कुस्तीतील चपळाईमुळे भविष्यात तो गावचा नावलौकिक वाढवेल अशी सर्वांना आशा होती.